खुशखबर मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता 29 एप्रिल 30 एप्रिल रोजी वाटप सुरू 2 दिवसात महिलांच्या खात्यांमध्ये होईल। 10वा हप्ता जमा, त्यात महिलांना मिळणार 3000 रुपये आणि खूप साऱ्या महिलांना तर 4500 रुपयापर्यंत हप्ता हा 10व्या हप्त्यात मिळणार आहे। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पाहासोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या लाडक्या बहीण योजनेच्या अपडेटसाठी। तर मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेचा 10व्या हप्त्याचा पहिला टप्पा 29 एप्रिल पासून वितरित करण्यात येत आहे आणि सकाळपासूनच खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटमध्ये 500 रुपये जमा व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। तर या कोणत्या महिला ज्यांना 500 रुपये मिळतात ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणत्या महिलांना 1500 मिळतात, कोणत्या महिलांना 3000 मिळतात, कोणत्या महिलांना 4500 मिळतात ते सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओला पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर तुम्हाला माहितीच असेल, महिला व बाल विकास विभागाद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे आणि आजपासून 2 टप्प्यांमध्ये 2,41,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी नुकताच दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने 10व्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांचा निधी जारी केलेला आहे आणि आता अक्षय तृतीयेच्या आधीच सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल अशी सुद्धा माहिती अजितदादा पवार यांच्याद्वारे देण्यात आली होती। सोबतच खूप साऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याच्या व्यतिरिक्त त्यांना अक्षय तृतीय निमित्त महिलांना बोनस देखील दिला जात आहे, ज्यामध्ये महिलांना साड्या भेटमध्ये दिल्या जातील। पण महिलांना साडी घेण्यासाठी सरकारी जे राशनची दुकान असते, कंट्रोल म्हणतात खेडे भागात त्यांना, ग्रामीण भागामध्ये, आणि राशनची दुकान त्याला शहरी भागात म्हणतात। तर राशनच्या दुकानातून तुम्हाला ही साडी मिळणार आहे, परंतु सर्व महिलांना साड्या मिळणार नाही आहे। ज्या महिला अंत्योदय अन्न योजनेचं रेशन कार्ड आहे त्याच महिलांना मात्र जे आहे 10व्या हप्त्यासोबतच योजनेच्या अंतर्गत साडी मिळणार आहे। म्हणून हा व्हिडिओ आता पूर्ण पहा। आता आपण सांगणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये जी आहे राशी म्हणजे हप्ता जो आहे वितरित वगैरे करण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्र सरकारने माझ्या लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्यामध्ये वितरण सुरू करण्यात आलेलं आहे आणि पुढील 24 ते 48 तासात म्हणजे सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास मात्र सुरुवात होईल। परंतु ज्या महिला योजनेच्या पात्रतांची किंवा निकषांची पूर्तता करत नाही त्यांना एप्रिलचा हप्ता दिला जाणार नाही। तसेच महिलेचं बँक खातं आधार कार्डसोबत लिंक असलं पाहिजे, तेव्हाच त्यांना 10व्या हप्त्याचा फायदा होईल, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या। आणि महिला व बाल विकास विभागाने 10व्या हप्ता जो आहे 2 टप्प्यामध्ये वितरित केलेला आहे, ज्यामध्ये महिलांना 1500 रुपये दिले जात आहे। परंतु खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे, त्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत पहिलेच 1000 रुपये प्रति महिना मिळत आहे। तर अशा महिलांना आता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत फक्त 500 रुपये दिले जातील आणि या दोन्ही योजनेचे पैसे मिळून महिलांना 1500 रुपये प्रति महिना हा दिला जाणार आहे। आणि ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत नाही आहे त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत जसे 1500 रुपये पहिले मिळत होते तसेच 1500 रुपये मिळत राहतील। 29 एप्रिलपासून योजनेचा पहिला टप्पा सुरू होईल, ज्यामध्ये 1 कोटी महिलांना फायदा देण्यात येईल। त्यानंतर दुसरा टप्पा चालू होईल 30 एप्रिलला अक्षय तृतीयेच्या दिवशी, ज्यामध्ये 1,41,00,000 महिलांना लाभान्वित करण्यात येईल। आता खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्यांना मार्च महिन्यामध्ये 8व्या हप्ता आणि 9वा हप्ता एक साथ वितरित करण्यात आला होता, परंतु खूप साऱ्या महिलांना 8वा आणि 9वा दोन्ही हप्ते मिळालेले नाही आहे। तर या महिलांना आता योजनेचे 3 हप्ते जो आहे 8वा हप्ता, 9वा हप्ता आणि 10वा हप्ता असे 3 मिळून 1500 तब्बल 4500 रुपये 10व्या हप्त्यामध्ये देण्यात येणार आहे। आणि ज्या महिलांना खूप साऱ्या महिलांना मागच्या मार्च महिन्यामध्ये 8वा हप्ता मिळालेला आहे, परंतु 9वा हप्ता त्यांना मिळाला नव्हता, म्हणून या महिलांना 9वा अधिक 10वा हप्ता एकत्रित दिला जाईल, ज्यामध्ये महिलांना 3000 रुपये मिळतील। तर ही एक लेटेस्ट अपडेट आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे। परंतु तुम्ही जर योजनेची पात्रता पूर्ण नसेल करत तर तुम्हाला योजनेच्या अंतर्गत पैसे मिळणार नाही। महिलेचा अर्ज योजनेच्या अधिकाधिक वेबसाईटवर मंजूर असला पाहिजे, महिला आयकरदाता नसावी, महिलेच्या लाभार्थीचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, जास्त नसलं पाहिजे 2.5 लाखापेक्षा, महिलेच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नसावं, लाभार्थी महिलेचं वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावं, महिलेचं बँक खातं आधार कार्डसोबत जोडलेलं असावं आणि DBT पर्याय सक्रिय असला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नसावी। तर ह्या काही अपडेट्स आहेत आणि या आर्टिकलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, कारण इथे सुद्धा एक व्हिडिओ वगैरे तुम्हाला दिसत असेल ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल। तर बघा, अक्षय तृतीयेपूर्वीच होईल 10वा हप्ता उपलब्ध। तुम्हाला माहीतच असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी
महिला व बालविकास विभागाला अक्षय तृतीयापूर्वी 10वा हप्ता वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, जेणेकरून 10वा हप्ता 30 एप्रिलपूर्वी सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करता येईल आणि महिला अक्षय तृतीयेसाठी ज्या साधी खरेदी असते ते तरी करू शकतील. याशिवाय ज्या महिला पिवळा केशरी सोबतच अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना अक्षय तृतीयेचा बोनस म्हणून साडी भेट दिल्या जाईल. जर महिलेला 30 एप्रिलनंतरही योजनेचा 10वा हप्ता मिळाला नाही तर महिला हेल्पलाईन नंबर 181 वर संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता. आणि आता तुम्हाला सांगतो मी की कधी तुम्हाला 10व्या हप्त्यामध्ये तुम्हाला किती पैसे मिळतील. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 10व्या हप्त्यामध्ये तुम्हाला किती रुपये मिळतील. तर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेच्या 10व्या हप्त्यात लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळतील. परंतु ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना योजनेअंतर्गत 500 रुपये देण्यात येतील आणि 2 योजनेचे पैसे मिळून म्हणजे नमो महासन्मान निधीचे 1000 रुपये आणि लाडकी बहीणचे 500 रुपये मिळून त्यांना 1500 रुपये देण्यात येईल. ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. सोबतच जर महिलेचं जे फॉर्म आहे जो वेबसाईटवर अप्रूव्ह नसला तर त्यांना योजनेचा 10वा हप्ता नाही मिळणार. तर फॉर्म अप्रूव्ह आहे की नाही हे कसं चेक करायचं चला ते सांगतो. तर सर्वात आधी वेबसाईटमध्ये तुम्हाला लॉग इन घ्यायचं आहे आणि लॉग इन करून घेतल्यानंतर 3 लाईनवर क्लिक करून ॲप्लिकेशन मेड अर्लियरवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ॲप्लिकेशन मेड अर्लियरवर क्लिक करणार इथे तुमचं एक नवीन पेज ओपन होते. इथे तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटसमधून चेक करू शकता की तुमचा फॉर्म अप्रूव्ड आहे की नाही. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. आता तुम्ही ॲक्शन्समध्ये एक रुपयाचा असं ऑप्शन दिसत असेल तर तुम्ही त्यावर लगेच असं क्लिक करा आणि यामध्ये तुम्हाला माहीत पडेल की तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळालेला आहे का नाही. इथे बघा यांना लास्ट जो हप्ता मिळाला होता तो 11 मार्चला मिळाला होता. तो यांचा 9वा हप्ता होता. ठीक आहे. त्यांना 9वा आणि 8वा हप्ता हे मार्च महिन्यात मिळालेला आहे. परंतु 10वा हप्ता अजून यांचा जमा नाही झालेला आहे. तर जसा 10वा हप्ता इथे जमा होईल तसं ते इथे अपडेट करण्यात येईल. तर काही या प्रकारे तुम्ही लाडक्या बहीण योजनेअंतर्गत 10व्या हप्त्याचा लाभ भेटणं सुरू झालेला आहे. तुम्हाला जर 10वा हप्ता समजून घ्या 30 तारखेपर्यंत नाही भेटला तर तुम्ही या ग्रीव्हनन्स फॉर्मद्वारे तक्रार करू शकता. सोबतच 181 वर संपर्क करून तुम्ही अधिक माहितीसुद्धा जाणून घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये बस इतकंच. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत द्या मला रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.